झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयाने काय ताशेरे ओढले ते ऐका. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, घटनास्थळ व आरोपीकडून हस्तगत केलेले साहित्य आणि कबुली जबाब या तिन्ही पातळ्यावर आरोपींचे विरोधातील एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. पोलिसांच्या आरोपांना समर्थन करणाऱ्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नाही. साक्षीदारांची साक्ष नोंदविताना अनेक तांत्रिक चुका करण्यात आल्या किंवा घटनेनंतर अनेक वर्षांनी त्यांचे जबाब नोंदविले गेले. 4 वर्षांनंतर आरोपींची ओळख पटविण्यास झालेल्या विलंबाचे कारणही तपास यंत्रणेकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे एवढ्या वर्षांनी साक्षीदारांना आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणे हे विश्वसनीय नाही. स्फोटके, नकाशे आणि बंदुका हे पुरावे आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नाहीत. तसेच स्फोटासाठी कोणती स्फोटके वापरली त्याबाबत योग्य माहिती पुरवण्यासही तपास यंत्रणा अपयशी ठरली. सर्व आरोपींचा छळ करून त्यांच्याकडून कबुली जबाब नोंदवण्यात आल्याचेही निरीक्षण विशेष खंडपीठाने नोंदवले. खरे आरोपी हिंदुत्ववादी होते. त्यांना वाचवण्यासाठी हेमंत करकर यांचा बळी घेण्यात आला. शमसुद्दीन मुश्रीफ यांचे हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा. त्याचं मराठीकरण झालेलं आहे. हेमंत करकर यांना कोणी मारले?